टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9 अल्जेब्रा चॅप्टर 5 प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड अँड क्वेश्चन थर्ड मधील काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सेकंड सब क्वेश्चन आहे 2x + y = 5, 3x - y = 5. याला इक्वेशन फर्स्ट देऊया, याला इक्वेशन सेकंड देऊया. ओके, इथे पहा आपल्याला x किंवा y या दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम हवेत इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. इथे x चा कोएफिशिएंट 2 आहे, इथे 3 आहे. इथे x चा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, आणि इथे पण काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे. सेम आहे कोएफिशिएंट. सो इथे साइन कसं आहे, साइन पण डिफरंट आहे. सो डिफरंट साइन असेल तर आपण काय करणार आहोत, प्लस करणार आहोत. सो ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण ॲड करणार आहोत. सो 2x + y = 5, 3x - y = 5 यांची ॲडिशन करणार आहोत. 5 + 5 10, हा प्लस y मायनस y कॅन्सल होईल. 2x + 3x किती होईल 5x. सो x = 10 / 5. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. x = 2. एक्सची व्हॅल्यू किती आली 2 आली. सो ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूया. पुट x = 2 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे 2x + y = 5. 2x व्हॅल्यू किती आहे 2 आहे, प्लस y = 5. 2 × 2 4 प्लस y = 5. सो y हा प्लस, हा 4 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. 5 - 4 y ची व्हॅल्यू किती येईल 1. 5 - 4 सो y = 1. सो x ची व्हॅल्यू किती आलेली आहे x = 2 अँड y = 1. हे आपल्या xच्या आणि yच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. थर्ड सब क्वेश्चन आहे 3x - 5y = 16, x - 3y = 8. याला इक्वेशन फर्स्ट देऊया, याला इक्वेशन सेकंड देऊया. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोएफिशिएंट कसे हवेत, सेम हवेत. इथे पहा x चा कोएफिशिएंट इथे 3 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. इथे 5 आहे, y चा कोएफिशिएंट, इथे y चा कोएफिशिएंट 3 आहे. सेम कोएफिशिएंट आहेत का मुलांनो, नाही. सो हे सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन फर्स्टमध्ये x चा कोएफिशिएंट 3 आहे. सो इक्वेशन सेकंडमध्ये आपण x चा कोएफिशिएंट हा 3 करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला ह्या इक्वेशनला काय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. x - 3y = 8. सो 3x - 3 × 3 9y = 8 × 3 24. 3x - 3 × 3 9y = 8 × 3 24. सो याला इक्वेशन थर्ड द्यायचं आहे. सो आता इथे पहा इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फर्स्ट याच्यामध्ये एक्सचे कोएफिशिएंट कसे झालेले आहेत, सेम झालेले आहेत. पण इथे साइन पहा, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, सेम साइन आहे. सेम साइन असेल तर आपण काय करतो, मायनस करतो. सो आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन थर्डमधून इक्वेशन फर्स्ट मायनस करायचं आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्डमधून इक्वेशन फर्स्ट आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो इक्वेशन थर्ड काय आहे 3x - 9y = 24 मायनस इक्वेशन फर्स्ट आहे 3x - 5y = 16. आता इथे पहा सेम साइन आहे, सो आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत.
इथे मायनस, इथे मायनस, इथे पण मायनस. इथे पहा 3x प्लस आहे, 3x हा मायनस आहे. सो प्लस मायनस काय होतील, कॅन्सल होतील. इथे पहा हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. ओके. सो 5y हा काय झाला, प्लस 5y झाला आणि हा 9 मायनस y झाला. 9मधून 5 गेले, किती राहिले, 4 राहिले. ओके, 4y. पण इथे 9 ही मोठी संख्या आहे 5पेक्षा. सो मोठ्या नंबरचा इथे काय येईल, साईन येईल. ओके, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो तेव्हा मोठ्या संख्येचा जो साईन असतो तो साईन आपण ॲन्सरला देत असतो. ओके, -4y इज इक्वल टू 24 मायनस 16 किती येईल, 8. इथे पहा 24मधून 16 आपण मायनस केले, किती आले, 8 आले. पण मोठ्या संख्येचं साईन काय आहे, प्लस आहे. सो इथे पण आपण 8 प्लस येणार. इथे पहा -4y इज इक्वल टू 8. आता हा y इथे ठेवला, हा -4y इथे मल्टिप्लाय आहे, इथे गेल्यानंतर डिवाइड होईल. -4y, 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो yची व्हॅल्यू किती आली, -2. आता ही yची व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंडमध्ये पुट करूयात. पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. सो yची व्हॅल्यू -2 इथे पुट करायची आहे. x -3, yची व्हॅल्यू किती आहे, -2 इज इक्वल टू 8. x मायनस मायनस प्लस 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 8. सो x इज इक्वल टू 6 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर 6 मायनस होईल. 8 मायनस 6 2. एक्सची व्हॅल्यू किती आली, 2 आली. सो ॲन्सर काय येईल आपलं, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -2. ह्या x आणि yच्या व्हॅल्यू येतील. 4th नंबरचा सब क्वेश्चन आहे 2y मायनस x इज इक्वल टू 0, 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. या अगोदरचे एक्झाम्पल आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व केलेले आहे. याला इक्वेशन फर्स्ट देऊयात, याला इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता या दोन्हीतील कोणतं तरी एक इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला x किंवा y याची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊयात, 2y मायनस x इज इक्वल टू 0. यावरून आपण x किंवा yची व्हॅल्यू काढूयात. तर इथे पहा आपण 2y इथेच ठेवूया, हा x इकडे घेऊया, इथे मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. ओके, आता इथे y इथेच ठेवायचं आहे आणि एक इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. हे समजलं का तुम्हाला. इथे आपण इक्वेशन नंबर फर्स्ट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचे आहे. त्याच्यावरून x किंवा yची एका व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण इथे काय केलेलं आहे, हा x इकडे लिहिलेला आहे. सो हा इथे मायनस होता, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. 2y ॲज इट इज ठेवला. आता इथे y घेतला आणि हा 2 इथे मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो इथे आपल्याला yची व्हॅल्यू भेटली. सो आता ही या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 देणार आहोत. आता ही yची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुट करणार आहोत. ज्या इक्वेशनमध्ये चेंज केलेली आहे त्याच्यामध्ये पुट करायची नाही, तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये ती पुट करायची आहे. सो आपण पुट y इज इक्वल टू x डिवायडेड बाय 2 इन इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. इक्वेशन फर्स्टमध्ये आपण काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. सो म्हणून आपण ती व्हॅल्यू इक्वेशन सेकंडमध्ये पुट करणार आहोत. सो सेकंड इक्वेशन काय आहे, 10x प्लस 15. तर yची व्हॅल्यू काय आहे, x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 105. ओके, हे सॉल्व करायचं आहे. अगदी सोपं आहे, लक्ष द्या. 10x प्लस 15x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 105. इथे पहा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इथे काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. सो 10x प्लस 2 20x प्लस 15x इंटू 1 15x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 105. 20x प्लस 15x किती झाले, 35x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 105. ओके, आता इथे पहा, इथे 2 डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. सो 105 इंटू 2 इथे काय झालं, 35x राहिलं.
सो एक्स इथे ठेवला आपण आता 105 इंटू 2 डिवायडेड बाय 35. आता हे सॉल्व करावं लागेल आपल्याला. तर 35ला आणि 105ला कशाने भाग जाईल? सो 7ने जातो का ते पाहूया. 7 1 जा 7, किती राहिले? 3 राहिले. 3 आणि हा 5 घेतला. 7 5 जा 35. ओके, आणि 7 5 जा 35. सो किती आलं? 15 इंटू 2 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. सो किती आलं? 3 इंटू 2 6. हे समजलं का मुलांनो? इथे पहा, आपण 7ने डिवाइड केलेलं आहे 105ला. 7 1 जा 7, 3 राहिले. हा 5 घेतला. 7 5 जा 35. सो किती आलं? 15 आलं. आणि 7 5 जा 35. आता 5 इंटू 2 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. सो किती आलं? 3 इंटू 2 6. सो एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे 6. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3मध्ये पुट करणार आहोत. पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 3. ओके, इक्वेशन 3 काय आहे? y इज इक्वल टू x डिवायडेड बाय 2. एक्सची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3. सो yची व्हॅल्यू आलेली आहे 3. सो आपला फायनल आन्सर काय आलेला आहे? x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू 3. तुम्हाला दोन्ही मेथड समजाव्यात यासाठी हे पण एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करणार आहोत. सो याला इक्वेशन फर्स्ट देऊयात आणि याला इक्वेशन सेकंड देऊयात. ओके, तर आपण या इक्वेशन सेकंडमध्ये चेंज करूया. इक्वेशन सेकंडमध्ये x मायनस 5y इज इक्वल टू 11. सो इथे पहा, हा x इथे ठेवूयात. हा 5y इथे मायनस आहे, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. 11 प्लस 5y. ओके, इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊयात. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करणार आहोत. ओके, पुट x इज इक्वल टू 11 प्लस 5y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 2. एक्सची व्हॅल्यू आपण पुट करूयात. 11 प्लस 5y प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. सो 11 इंटू 2 22 प्लस 5 इंटू 2 10y प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 आहे. इथे पहा, 10y प्लस 3y किती झाले? 13y. 22 प्लस 13y प्लस 4 इज इक्वल टू 0. नेक्स्ट, आता हे 4 आहे की नाही? हे 4 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस होईल. सो मायनस 4. हे 22 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस 22 होईल. किती राहिलं? 13y इज इक्वल टू मायनस 4 मायनस 22. इथे पहा, मायनस मायनस काय होतं? मायनस मायनस इज इक्वल टू प्लस होतं. ओके, सो 22 प्लस 4 26. पण साईन हे काय? मोठ्या नंबरचं साईन इथं येत असतं. सो मायनस 26 येईल. इथे पहा, हा 13 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो 31 जा 30, 32 जा 26. सो वायची व्हॅल्यू किती आली? -2. ओके, आता ही वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3मध्ये पुट करणार आहोत. पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 3. अगदी सोपं आहे मुलांना, फक्त लक्ष द्यायचं आहे. इथे x इज इक्वल टू 11 प्लस 5y. वायची व्हॅल्यू किती आहे? -2. सो 11 5 इंटू 2 10 प्लस मायनस मायनस. सो 11 मायनस 10 किती होईल? 1. सो एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? x इज इक्वल टू 1. सो दॅट x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -2. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. हे लास्टचं इक्वेशन तुमच्या होमवर्कसाठी मी इथे दिलेलं आहे. खूप इझी इक्वेशन आहे. इलिमिनेशन मेथड यूज करून तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करा आणि x आणि yच्या व्हॅल्यू मला कमेंट्समध्ये कळवा. ओके.